नमस्कार, मी डॉक्टर शेखर कुलकर्णी. गेली 25 वर्षाहून अधिक ब्रेस्ट सर्जन म्हणून मी काम करतोय. या काळामध्ये अनेक गुरुजनांकडून, रुग्णांकडून, अनेक ग्रंथांच्या वाचनातून, अनेक कॉन्फरन्समधून आणि अनेक विद्यार्थ्यांकडून देखील मी जे काही अनुभव घेतले, जे ज्ञान मिळवलं, ते तुमच्यासमोर मांडतोय. तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला मुख्य म्हणजे उपयोगी पडेल अशी आशा आहे. सर्जरी या विषयाचं शिक्षण घेताना MS होण्यासाठी तुम्हाला 3 वर्ष हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. याला रेसिडेन्सी असं म्हणतात. हॉस्पिटल हेच सर्जरी विद्यार्थ्याचं रेसिडन्स असतं. 7-8 विद्यार्थ्यांना मिळून एखादी खोली कशीबशी राहायला मिळते. झोपण्यापुरतं तिथं जायचं, तेही वॉर्डाच्या कामातून फुरसत मिळाली तर. नाहीतर पेशंट ठेवतात त्या वॉर्डामधली साईड रूम हेच रेसिडेंटचं राहण्याचं ठिकाण. इतर दिवशी कामं संपून थोडी झोप मिळू शकते, पण इमर्जन्सीच्या दिवशी झोप हा विषयच नसतो. कधीकधी तर सलग 36 तास न झोपता काम करावं लागतं. विद्यार्थी तरुण असतात, शारीरिक श्रम हवे तेवढे सोसू शकतात, पण झोप न झाल्यामुळे होणारे परिणाम त्यांना चुकत नाहीत. एक रात्र जरी नीट झोप झाली नाही तरी दुसरा दिवस कसा जातो याचा अनुभव सर्वांनीच कधी ना कधीतरी घेतला असेल. सलग 2 रात्री झोप झाली नाही तर अवस्था काय होते याचा विचारच केलेला बरा. मेंदू चालत नाही, विचार सुचत नाहीत, हात डोळे यांचा ताळमेळ जातो. अशा अवस्थेत पेशंट काय बघणार, औषधोपचार काय करणार आणि मुख्य म्हणजे सर्जरी काय करणार. पण सर्जरीचं ट्रेनिंग हे असंच असतं आणि ते असंच असावं अशी त्या क्षेत्रातल्या थोरा मोठ्यांची धारणा आहे.